गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर दिवसाची गोड अशी सुरुवात माझी झाली होती जिरा वॉटरने. हे मी डेली कन्झ्युम करते वेट लॉससाठीच स्पेशली. त्यानंतर इवासाठी इथे मस्तपणे दाल खिचडी वगैरे बनवली. तिने ती पोटभर खाल्ली आणि घरातली सगळी कामं वगैरे मी आवरून घेतली. त्यानंतर आत्ता वाजले होते 2, सो तिचा झालेला होता झोपायचा वेळ. सो डेली ना मी तिला झोपायच्या आधी हा बनाना मिल्कशेक देते, म्हणजे देतेच. म्हणजे पुढचे 3 ते 4 तास ती शांतपणे झोपते. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा ही ट्रिक, जर तुमच्याकडेही बाळ वगैरे असतील तर. त्यानंतर 4 वाजता मला भूक लागली होती. मी सकाळपासून काहीही नव्हतं खाल्लं. सो ही घरीच भेळ मी ट्राय केली होती. काहीही नाही, जे आपण मटकी, मूग आणि हरभरा, त्यानंतर कांदा, हे जे याला आधी मी मोड वगैरे दिले, त्यानंतर थोडासा कांदा घातला, त्यानंतर चाट मसाला वगैरे टाकला, थोडीशी शेव आणि डीमार्टमधनं मी जो चिवडा आणला होता ना तो याच्यामध्ये टाकला. त्यानंतर थोडं लोणचं वगैरे, थोडंसं लिंबू वगैरे पिळून मस्तपणे भेळ वगैरे तयार केली. इवाची डॅडीही आली होती इतक्यात, सो त्यांनीही आवडीने ही भेळ खाल्ली. तर मस्त झाली खरंच. आणि फ्लेवरही खूप छान आलेला होता ह्या भेळला. सो भेळ एन्जॉय केल्यानंतर थोडंसं ना 2 ते 3 दिवसापासून खूप जास्त ऑफिसचा स्ट्रेस आहे. सो डोकं खूप दुखतं आहे आणि डोळ्यातनं पाणीही येते आहे. काय माहिती, म्हणजे माझा चष्म्याचा पॉईंट कदाचित वाढला असेल. सो मे बी. तर इथे तोच विचार करत होते की मी हॉस्पिटलला जावं की नाही. सो फायनली जायचा निर्णय वगैरे घेतला. सो त्याआधी मला घ्यायचा होता चहा. सो इथे मस्तपणे चहा वगैरे टाकला आणि इवाचे डॅडी आणि मी ह्या दोघांनी चहा वगैरे एन्जॉय केला. सो हा होता माझा आजचा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच डेली व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय ऑल.